नमस्कार मित्रांनो, आज आपण टर्नबक्कलची डिझाईन प्रोसिजर आणि प्रॉब्लेम बघणार आहोत आणि थेरी. टर्नबक्कल और कपलर इज अ मेकॅनिकल जॉईंट. तेव्हा टर्नबक्कलला कपलर मध्ये टायरॉड मध्ये मेकॅनिकल जॉईंट युजर टू कनेक्ट टू मेंबर्स विच आर सब्जेक्टेड टू टेन्साईल लोडिंग. टेन्साईल लोडिंग म्हणजे ताणलं जात असेल तर त्याला लोडिंग विच रिक्वायर्स स्लाइट ऍडजस्टमेंट ऑफ लेंथ और टेन्शन अंडर लोडेड कंडिशन. इथं वापरते बघा, कुठं कुठं वापरते. टू टायटन द मेंबर्स ऑफ रूफ ट्रस. रूफ ट्रसचे मेंबर जे असते ते टाईट करायसाठी. युजर टू कनेक्ट लिंक्स इन अ मेकॅनिझम टू ट्रान्सफर मोशन युजर बिटवीन टू रेल्वे वॅगन्स बोगीज. दोन रेल्वेच्या मध्ये असत. नंतर टू टायटन द केबल और स्टे रोप्स ऑफ इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन पोल्स. तुम्हाला असं पण विचारू शकतो ना, फॉर असं सोप्या पद्धतीने टू रेल्वे वॅगन बोगीज जोडायला काय वापरते, त्याची डिझाईन प्रोसिजर एक्सप्लेन कर लक्षात. नंतर हे टर्नबक्कलची फिगर आहे. आता याची आपण डिझाईन पाहणार आहे. हा कपलर नट आहे. हा काय कपलर नट. हे कपलर आहे. हे काय कपलर आणि त्याच्यावरचे थ्रेड्स आहे. हे राईट हँड थ्रेड, हे लेफ्ट हँड थ्रेड्स. लक्षात. तर आता बघा प्रोसिजर मध्ये कसं कसं बघायचं. डायमीटर ऑफ टायरॉड. सगळ्यात पहिले डायमीटर ऑफ टायरॉड. हा जो टायरॉड आहे हा वाला, हा सब्जेक्टेड टू टेन्शन. टेन्शन आहे ना सब्जेक्टेड टू. मग त्याचं क्रॉस सेक्शन कसं दिसेल, सर्कल. त्याचं क्रॉस सेक्शन कसं दिसेल, सर्कल. मग त्याच्यामुळे फॉर्म्युला काय झाला, पीडी म्हणजे डिझाईन लोड अपॉन π/4 डीसी स्क्वेअर. π/4 डीसी स्क्वेअर म्हणजे कोर डायमीटर. डीसी स्क्वेअर म्हणजे कोर डायमीटर. हे वाला डीसी कोर डायमीटर. नंतर हे काढलं, लेंथ ऑफ कपलर नट. कपलर नटची लेंथ काढायची. त्याच्या आधी काय करायचं, डायरेक्ट शिअर स्ट्रेस इन स्क्रू थ्रेड्स. हा फॉर्म्युला वापरायचा, पी अपॉन पाय डीसी इंटू एल एन. डायरेक्ट शिअर स्ट्रेस इन नट थ्रेड्स टाऊ एन इज इक्वल टू पी. इथं फक्त पाय डीओ काय घ्यायचं मित्रांनो, डीओ. इकडे बघा दिसत नसत तुम्हाला, तर पाय डीसी इंटू एल एन हे स्क्रू थ्रेड्स आणि डीसीच्या जागी डीओ टाकलं आउटर डायमीटर. ते कशात झालं, शिअर स्ट्रेस इन नट. आणि जर इम्पेरियल रिलेशन नुसार लेंथ ऑफ नट किती असती, इक्वल टू डीओ असते किंवा 1.5 टाइम्स ऑफ डीओ. क्रशिंग स्ट्रेस इन थ्रेड्स. क्रशिंग थ्रेड्स कसे काढते, पी इज इक्वल टू π/4 डीओ स्क्वेअर. कारण थ्रेडचे जे आउटर डायमीटर आणि इनर डायमीटर ते डीओ स्क्वेअर मायनस डीसी इंटू एल एन इंटू एन. ते प्रॉब्लेमच्या वेळेस बघू. आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट. अजून प्रोसिजर तुमची प्रॉब्लेम मध्ये क्लिअर होईल. इकडे बघा पुढचं आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट. बघा मित्रांनो, आउटसाइड फिगर काढायची म्हणजे काढायची. आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट म्हणजे डी. मी म्हणलं तुम्हाला कपलर नट कोणचा आहे, हाय. त्याचा आउटसाइड डायमीटर डी. त्याचा आउटसाइड डायमीटर कोणचं राहील, डी. आउटसाइड डायमीटर डी. आउटसाइड डायमीटर डी आणि इनसाइड डायमीटर काय राहील त्याचं, डीओ. बघा कपलर नट मध्ये हे असं आहे ना, तर हे डीओ हे इनसाइड डायमीटर आणि डी हे आउटसाइड डायमीटर. जर फिगर समजली तर डिझाईन प्रोसेस खूप सोपी झाली. नंतर म्हणून त्याचा होलो सर्कलचा फॉर्म्युला वापरायचा. होलो सर्कलचा माहिती तुम्हाला, पी अपॉन π/4 कॅपिटल डी स्क्वेअर म्हणजे कॅपिटल म्हणजे कॅपिटल डी मायनस डीओचा स्क्वेअर. आणि डी ची व्हॅल्यू घ्यायची 1.25 टाइम्स ऑफ डीओ किंवा 1.5 टाइम्स ऑफ डीओ, किती घेतली तरी चालेल. नंतर आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर D2. तर इकडे बघा D1 कसं काढायचं, डीओ प्लस 6 नी D1 काढून टाकायचं इनसाइड डायमीटर ऑफ कपलर. हे पहा कपलरचं इनसाइड डायमीटर D1
कसं काढायचं डीओ प्लस 6 आणि D2 कसं काढायचं पुन्हा होलोय. खूप सोपं आहे प्रॉब्लेम याची. π/4 D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर हा झाला एरिया PD अपॉन एरिया. हा या अशा पद्धतीने हे पण भेटते झालं. आणि लेंथ ऑफ कपलर नट कशी काढायची 6 टाइम्स ऑफ ड्यू. समजलं. पुन्हा एकदा सांगतो फक्त हे स्क्रू थ्रेडचे नट आणि बोल्टचे स्क्रू थ्रेडचं आणि नटचं तो फॉर्म्युला एक पाठ करायचा शेअर मध्ये बाकी एकदम इझी. अलग. आता बघू आपण प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम खूप वेळेस आलेला आहे. पोरांना शक्यतो कळत नाही की कशावर प्रॉब्लेम आलाय कारण टायरॉड म्हणलेलं असतं लवकर कळत नाही. रूफ ट्रस म्हणलं की लक्षात यायला पाहिजे तुमच्या. द पुल टाय रॉड द पुल इन द टाय रॉड ऑफ द रूफ ट्रस इकडे बघा रे. पी दिलेलं आहे 44 किलो न्यूटन. पी दिलेलं आहे 44 किलो न्यूटन. 44 into 10⁻³ न्यूटन. Design a suitable adjustable screw joint. The permissible tensile stress, shear stress are tensile and shear stress. Tensile 75 MPa आणि shear 37.5 MPa रिस्पेक्टिव्हली. तर बघा मित्रांनो पीडी काढावा लागतो आपल्याला. पीडी म्हणजे कधी पण काय करायचं जो लोड दिलेला आहे पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये त्याला 1.3 ने मल्टिप्लाय करायचं. बुक्स मध्ये काही काही ठिकाणी 1.25 ने पण मल्टिप्लाय केलेलं आपण 1.3 नेच करायचं. ती रेंज असते एकच रेंज आपण वापरायची. 17 चेंज नाही करत. किती येते 57.2 into 10⁻³ न्यूटन. हे आलं. आता सगळ्यात पहिली स्टेप रॉड तुम्ही फिगर काढायची बरं परीक्षेत. आता मी याच्यात नाही काढत कारण इथं जे आपली हे पहा सगळ्यात पहिले हे पी डायमीटर रॉड तुटतो ना तर पी सिग्मा टी इज इक्वल टू पीडी अपॉन π/4 DC स्क्वेअर. तर DC स्क्वेअर इज इक्वल टू पीडी. पीडी किती आहे 57.2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय π/4 इंटू सिग्मा टी ला खाली घेतलं. सिग्मा टी किती आहे 75. डायरेक्ट डीसी सांगा फास्ट. डीसी इज इक्वल टू फास्ट सांगा. किती येतं वेळा होता 31.32 mm. 31.16 थोडं वाढून द्यायचं जास्त. नंतर आता डीओ हे पहा रे मित्रांनो डीओ बाय डीसी डीसी बाय डीओ इज इक्वल टू 0.84 असतं. तर आपल्याला काय काढायचं डीओ काढायचं. तर डीओ इज इक्वल टू डीसी डिवायडेड बाय 0.84. खरं तर हे डीओ जे टेबलवरून काढत असते तो पण एक प्रॉब्लेम घेणार आहे. तर तुम्हाला टेबल नाही दिला तर इम्पेअर रिलेशन इज काढायचं. हे पाठ करून टाकायचं. डीसी किती आहे 32 भागिले 0.84 किती येतं किती 38.09. डायरेक्ट वाढून घ्यायचं 40 mm. थोडं वाढून टाकायचं 40 mm. डिझाईन सेफ साठी वाढवून टाका. आणि लक्षात घ्या मित्रांनो इथं जर कन्फ्युजन व्हायला डीसी डिवायडेड बाय 0.84 का डीओ डिवायडेड बाय 0. जर तुम्ही समज चुकून त्याला मल्टिप्लाय केलं किंवा काहीतरी वेगळं केलं तर उत्तर डीओचं कमी आहे. डीओ कधीच डीसी पेक्षा कमी येत नसतो म्हणून मग ते क्रॉस चेक करायचं. अलग. तर आता बघा हे झालं 40 mm. झालं. नंतर लेंथ ऑफ कपलर नट. लेंथ ऑफ कपलर नट. लेंथ ऑफ कपलर नट. लेंथ ऑफ कपलर नट शिअर मध्ये चेक करायचं पी इंटू पाय डीसी इंटू एलएन. तर एलएन इज इक्वल टू पी डी. पीडीच घ्यायचं इथं. पीडी किती आहे 57.
इंटू 10⁻³ पाय डीसी किती आहे 40 सॉरी डीसी किती आहे 32 इंटू टाऊ किती आहे शेअर स्ट्रेस 37.5 किती येतं हे 5 सांगा 15.17 आहे पण कधी पण एल एन हे 1.25 टाइम्स ऑफ डीओ पाहिजे किंवा 1.डीओ किंवा 1.25 टाइम्स ऑफ डीओ जास्त घेऊन टाकायच्या आपण 1.25 टाइम्स ऑफ डीओ डीओ किती आपलं 40 म्हणजे 50 म्हणजे ही घेतात म्हणून म्हणलं मी इम्पिरियल रिलेशन कधी पण ओके असत जे पण आपण इम्पिरियल रिलेशन काढतो ते ओके असत आलं येत आता हे याच्यावरून काढलं तर सिलेक्ट कोणचं करणार इम्पिरियल रिलेशन वालच आलं येत एल आलं लेंथ ऑफ नट आता आउटसाइड डायमीटर हा आउटसाइड डायमीटर outside diameter of coupler nut outside diameter of coupler nut इकडे बघा you know sigma t is equal to pd upon फिगर लक्षात ठेवायची कपलर नटचा आउटसाइड डायमीटर म्हणजे डी हा डी मायनस डी आपोआप लक्षात येतं π/4 डी स्क्वेअर मायनस डीओ स्क्वेअर आता आपल्याला काढायचं काय चेक करायचं आपल्याला डी आपलं सॉरी डी काढायचं काय काढायचं आपल्याला डी काढायचं तर डी काढायसाठी थोडं शांततेत घ्यायचं डी स्क्वेअर मायनस डीओ चा स्क्वेअर इज इक्वल टू पीडी इंटू π/4 इंटू सिग्मा टी किती आहे 75 तर 57.2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय π/4 इंटू 75 हे किती येतं पहिले बघा किती येतं किती 31 पॉइंट स्क्वेअर कसं काढशील रे स्क्वेअर नसते काढत 971.0 आता मग स्क्वेअर नाही निघत ना बाळा इथं हा डी स्क्वेअर 971.05 प्लस 40चा वर्ग 971.05 प्लस 40चा वर्ग किती येतं त्याचा स्क्वेअर काढा रूट काढा रूट 50.70 50.70 हा आणि 1 इम्पेरियल रिलेशन नुसार काय डायमीटर ऑफ कपलर नट इज इक्वल टू 1.2 टाइम्स ऑफ ड्यू असतो 1.25 टाइम्स ऑफ ड्यू 1.25 टाइम्स ऑफ ड्यू किती आहे 40-50 हे दोन्ही 50 आहे तर 50 सिलेक्ट घ्यायचं किंवा मोठं जरी घेतलं तरी चालतं 52 जरी घेतलं तरी काही फरक पडणार नाही 50 सध्या बुकनी 50 वापरले उत्तर क्रॉस चेक करण्यासाठी आपण वापरत टेन्शन नाही घ्यायचं फक्त फॉर्म्युले चुकू नका परीक्षेत 50 आहे हा बघा आता पुढचं बघा हे डी आलं डी घेतलं आपण 50 आहे आता इकडे बघा रे इनसाइड डायमीटर ऑफ कपलर आता बघू आपण इनसाइड डायमीटर ऑफ कपलर म्हणजे D1 D+6 DO+6 सॉरी DO किती आहे 40 प्लस 6 46 आहे ना हा 46 आहे ना नंतर आता आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर काढायचं कपलर पुन्हा टेन्साइल स्ट्रेस PD डिवायडेड बाय π/4 D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर बघा हे कपलर
फिगर काढायची, ही फिगर सोपी काढून टाकायची, ही खालची फिगर काढायची, हे D1 आणि हे D2. आता बघा बघा कपलरच्या नट पेक्षा थोडं कमीच येणार D1. हा कपलरचं जे आउटसाइड डायमीटर कपलर नटचं ते जास्त आहे, 50 आलंय. आता आपल्याला काय करायचं, D2 काढायचं. काय करायचं आपल्याला, D2. तर D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर इज इक्वल टू 57.2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय भागिले 4 इंटू 75. हे पण तेवढंच आहे, 971.05. हे आलं. मग आता D2 स्क्वेअर इज इक्वल टू 971.05 प्लस 46 स्क्वेअर. किती तर D2 सांगा फास्ट. 3000 रूट का रूट 55.56. 55.56. अबे डायमीटर काढायला रे तुम्ही, 56 एम. D2 आलं. हे आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट. आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट नंतर आउटसाइड डायमीटर खरं तर इम्पेरियल रिलेशन नुसार 1.5 टाइम्स ऑफ DO असतो. मग 60 mm सिलेक्ट करायचं. सिलेक्टिंग 60 mm. सिलेक्टिंग 60 mm. नंतर लेंथ ऑफ कपलर नट. सकाळी सकाळी सगळे इम्पेरियल रिलेशन वाचून जायचे पहिल्या दिवशी 24 तारखेला. हा L इज इक्वल टू 6 DO. 6 DO एका कागदावर लिहून काढा, सगळ्या प्रोसेस म्हणजे सोपं आहे. 6 इंटू 40 240. नंतर थिकनेस ऑफ कपलर नट. किती आहे थिकनेस ऑफ कपलर नट, T1 इज इक्वल टू 0.75 D. 0.75 D किती येतं ते 0.7 30. नंतर थिकनेस ऑफ एक कपलर आहे, सॉरी थिकनेस ऑफ कपलर, थिकनेस ऑफ कपलर नट T इज इक्वल कपलर नटची थिकनेस जास्त असते 0.5 D, सॉरी कमी असते 20 mm. 20 mm. हे झालं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो, जर मला वाटतं हा प्रॉब्लेम येऊ शकतो यावेळेस. हा जर तुम्हाला टेबल दिलं तर घाबरायचं नाही. काय करायचं लक्ष द्या, जो DO असतो, जो DO आपण 0.84 च्या रिलेशननी काढतो, DC डिवाइडेड बाय 0.84, तो DO डायरेक्ट इथून काढावा लागतो टेबलवरून. हा सोपं आहे. सगळ्यात पहिले पुन्हा तसंच करायचं. गिवन डाटा P किती दिलेलं आहे 50 किलोमीटर. फास्ट सांगा, उत्तर फास्ट सांगा. 50 किलोमीटर 50 इंटू 10⁻³ न्यूटन. PD काढून टाकायचं 1.3 इंटू 50. फास्ट सांगा किती किती येतं 65 इंटू 10⁻³ न्यूटन. नंतर हे बघ सिग्मा T दिलेलं आहे. द स्ट्रेसेस आर 75 इन टेन्शन. टाऊ 37.5 MPa म्हणजे न्यूटन पर स्क्वेअर, and MPa in shear and 90 MPa in crushing. 90 MPa. Use following data ISO screw threads for screws, bolt and nuts course series. बघा सगळ्यात पहिले काय करायचं, रॉड मध्ये तुटतो PD डिवाइडेड बाय π/4 DC स्क्वेअर. तर DC स्क्वेअर इज इक्वल टू 65 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय π/4
इंटू सिग्मा टी किती आहे 75. किती येतं डीसी सांगा फर्स्ट. 33.21 mm. बघा रे आता तर डीओ कसं काढायचं मित्रांनो. हा 0.84 ने डिवाइड केलं तरी चालतं, पण जिथं टेबल दिला तिथं इकडे लक्ष द्या. आता इथं सगळ्यात पहिले पाहायचं कोर डायमीटर, मायनर और कोर डायमीटर. आपल्याला किती दिलेलं कोर डायमीटर किती आहे आपलं 33.21 आहे का इथं 33.21 नाही किती आहे 34 आहे ना. 31 नंतर काय आहे मग 34 ला इकडे जायचं. डीओ पा डीओ नॉमिनल किंवा मेजर डायमीटर. नॉमिनल किंवा किती आहे 39 मग डीओ घ्यायचं 39. बस एवढंच काम आहे टेबलचं. समजलं एवढंच काम. जर तुम्ही 0.84 ने डिवाइड केलं या व्हॅल्यूला तरी ते 39 येईल. बघा 33.21 नी जर याला डिवाइड केलं ते पण किती 39च्या जवळजवळच. ते पण चालतं. समजलं ते झालं डीओ. आता डीओ आल्यानंतर लेंथ ऑफ कपलर नट. लेंथ ऑफ कपलर नट. कपलर नट लेंथ ऑफ कपलर नट टाउ इज इक्वल टू पीडी डिवाइडेड बाय पाई इंटू एलएन इंटू डीसी. पाई इंटू एलएन इंटू डीसी. तो एलएन इज इक्वल टू अब 65 इंटू 10⁻³ पाय. एलएन किती एलएन आपले डीसी किती आहे टाऊ किती आहे टाऊ टाऊ 37.5. हा डीसी किती आहे 33.21 म्हणजे 34 घेऊन टाकायचं. 34 घेतलं ना 16 पॉइंट पुन्हा इम्पेयर रिलेशन घ्यायचं. एल एन इज इक्वल टू 1.25 डीओ 1.25 इंटू डीओ किती आहे 39 किती येते 48 पॉइंट म्हणजे 50. समजलं नंतर हा सिपे ना तर त्याला काही नसतं. हे 1.25 ही ज्याच्यात जास्त आहे ती घ्यायची. याच्यात थोडी चेक करतो. हा इम्पेरियल रिलेशन येते. हा हे जे कमी आलं नाही तर मग हे जास्त वाला घ्यायचं. नंतर लेंथ ऑफ कपलर नट नंतर आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट. यालाच प्रोसिजर म्हणते आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट. फक्त नावं व्यवस्थित लिहायची. कपलर नट सिग्मा टी इज इक्वल टू पीडी अपॉन π/4 डी स्क्वेअर मायनस डीओ स्क्वेअर. तर डी स्क्वेअर मायनस डीओ स्क्वेअर पीडी किती आहे 65 इंटू 10⁻³ डिवाइड बाय π/4 इंटू 75. 1147. आता डी स्क्वेअर मायनस डीओ स्क्वेअर या डीओ स्क्वेअरला तिकडे पाठवलं 1103.47 प्लस डीओ किती 39 चा स्क्वेअर किती येतं डी डायरेक्ट सांगा रूट काढून 51.22 म्हणजे 52 mm. 52 mm. मग डी इम्पेरियल रिलेशन नुसार 1.5 टाइम्स ऑफ ड्यू किती येते 58.5 म्हणजे 60 mm. 60 mm. हा आणि याचं काही नाही हे पुढे लागत नसल्यामुळे ना याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. पुढे कुठे लागत नाही. नंतर आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर. कपलर पहिले इनसाइड काढू. इनसाइड डायमीटर काढू म्हणजे D1 इज इक्वल टू डीओ प्लस 6. डीओ किती आहे 39 प्लस 6 45. मग सिग्मा टी इज इक्वल टू पी अपॉन
पाय बाय 4 d2 स्क्वेअर मायनस d1 स्क्वेअर. आता पीडी आपण पाय बाय 4 सॉरी d2 स्क्वेअर मायनस d1 स्क्वेअर किती 45 चा स्क्वेअर वरी घेतला याला. पीडी किती आहे 65 इंटू 10⁻³ हे पाय भागिले 4 इंटू 75 1103.47 ना. मग डी स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी d2 स्क्वेअर इज इक्वल टू 1103.47 प्लस 45 चा वर्ग. रूट काढून ना 55.93 56 आहे. याचं काय इम्पेरियल रिलेशन याचं इम्पेरियल रिलेशन बघ इकडं 56 आहे ना. हे झालं. मग d2 इम्पेरियल रिलेशन 1.5 किंवा 1.6 घेतलं 1.5 इंटू 39 इथे तर 58 येतं. 58 येतं ना म्हणजे 60. नंतर मग मागे जे काढलं ते लेंथ ऑफ कपलर नट नट 6D किती येतं 6 इंटू DO 6 इंटू 39 किती येतं 200. नंतर थिकनेस ऑफ कपलर किती येतं T1 0.75D 0.75 इंटू D किती येतं DO 39 किती येतं हे 29.37. नंतर थिकनेस झालं. नंतर थिकनेस ऑफ कपलर नट हे कमी राहील 0.5 DU 0.5 इंटू 39 किती येतं 19 म्हणजेच 20 आहे. समजलं. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. याची फक्त स्टार्टिंग सांगतो बाकी तुम्ही घरी करा. हा टाक फक्त फास्ट. अरे राम तो FE तू बघा मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये डिझाइन अ टर्न बक्कल सब्जेक्टेड टू पुल ऑफ 5 किलोमीटर टाय रॉड नट मेड अप ऑफ FE म्हणजे यील्ड स्ट्रेस दिलेली FE कॅपिटल ई. मी तुम्हाला डिझाईन डिसिग्नेशन शिकवलेलं आहे. कॅपिटल ई इंडिकेट्स यील्ड स्ट्रेस. हा तर सिग्मा YT दिलेलं आहे 380. इथं फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलं नाही तरी घ्यावं लागतं बरं मनाने दिलेलं आहे. पण सिग्मा T इज इक्वल टू 380 भागिले 5 किती येतं 76 आणि टाऊ घ्यायचं याच्या अर्ध. शेअर स्ट्रेस थेअरीनुसार टाऊ किती येतं बस. बाकी प्रॉब्लेम सगळं तसंच करायचं. धन्यवाद.